इराण अमेरिका युद्धात हायपरसॉनिकचा प्रहार पाहायला मिळालाय, कारण क्षणातच लष्करी तळ उद्ध्वस्त झालं आणि त्यामुळे युद्धाचा भडका उडालाय। गेल्या 1 तासापूर्वी इराण आणि अमेरिका इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धात सर्वात आधुनिक आणि विनाशकारी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आलेला आहे। या वेगवान हल्ल्यामुळे इराणमधील काही अत्यंत सुरक्षित मानले जाणारे लष्करी तळ आणि कमांड सेंटर्स क्षणात जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर येते। पुढची बातमी। इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या तेल साठ्यांवर केलेल्या भीषण हल्ल्यानं केवळ मध्य पूर्वेतच नाही तर थेट चीनमध्ये देखील धडकी भरली आहे। इराणच्या 5 मोठ्या तेल सुविधा उद्ध्वस्त झाल्यानं चीनसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय। चीन आपल्या एकूण गरजेच्या 15% कच्चं तेल हे एकट्या इराणकडून अत्यंत स्वस्त दरात आयात करतो। पण आता इराणवरच्या या हल्ल्यामुळे चीनची ही स्वस्त इंधनाची नळी कायमची बंद होण्याची शक्यता आहे। यामुळे चीनची इंधन सुरक्षा आता किती काळ टिकेल असा प्रश्न निर्माण झालाय। इराणवरील या प्रहारामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकणार असून त्याचा थेट परिणाम आशियाई अर्थव्यवस्थांवर होणार आहे। तर इराणच्या प्रत्युत्तराच्या धमकीने आता हे ऑइल वॉर महायुद्धात रूपांतरित होणार का याकडे जगाचं लक्ष लागलंय।